लग्न झाल्यापासून भाऊजी खूपच बदललेत. जरा काही त्यांना किंवा कांचनला बोलले तर लगेच उलट उत्तर देतात. रेखा तिचा छोटा तीर, अनिलची तक्रार तिचा नवरा हरीजवळ करत होते. हरी काही बोलणार तोच अनिल तिरमिरीत येत म्हणाला, छान वहिनी, झाली का माझी चुगली करून? दादाचे चांगले कान भरत आहेस तू. अरे अन्या, ही कुठली पद्धत झाली वहिनीशी बोलण्याची? हरीही चिडत म्हणाला. अहो भाऊजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त त्यांना सांगत होते, बाकी काही नाही. रेखा अनिलला समजावत म्हणाली. ऐकलं ना मी, तुम्ही सांगत होता की चाड्या करत होतात ते. उगीच चांगुलपणा आणि समजूतदारपणा कशाला हो दाखवता? सरळ समोर बोला की माझ्या तोंडावर. अनिल पुन्हा उद्धटपणे तिच्यासमोर बोट नाचवत म्हणाला. अन्या, तोंडावर. कसा उद्धटपणे बोलतोस तू? ती शांतपणे समजावून सांगते ना, का तिला असं बोलतोस? त्याचे नाचवणारे बोट झटकत हरी रागत म्हणाला. तिलाच विचार ना, ती काय म्हणाली माझ्या बायकोला? अनिल तिच्याकडे मोठे डोळे करत म्हणाला. अहो भाऊजी, मी तर फक्त तिला आज संध्याकाळचा स्वयंपाक करशील का म्हणून विचारले होते. तिला अभ्यास करायचा आहे म्हटल्यावर मग मी राहू दे म्हटलं होतं. नंतर मी तिला जेवायला चल म्हणून बोलवायला गेले तर ती रील्स बघत होती. तेव्हा मी म्हणाले की हाच अभ्यास करायचा होता तुला, तर तिनेच उलट कांगावा केला. अरे रावीने बोलली मला. तरीही मी तिला काही बोलले नाही. आणि तिला काही बोलले की तुम्ही नेहमीच मला बोलता. आज रेखाचाही सहनशक्तीचा बांध फुटला. तिनेही त्याला अनिलची बायको कांचनची अरेरावी सांगितली. ऐकलेस ना तुझ्या बायकोची प्रताप? अजून काही बोलायचे आहे का तुला? हरी हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत म्हणाला. ती अभ्यासच करत होती वहिनी. तिला कंटाळा आला म्हणून ती नुकतेच रील्स पाहायला आणि तू बघायला गाठ पडली. पण तू तर काही विचार न करता सरळ तिला टोमणा मारलास. कसं वाटलं असेल तिला? याचा थोडा तरी विचार केलास तू वहिनी? अनिल कांचनची बाजू घेऊन रेखाशी हुज्जत घालत होता. ठीक आहे भाऊजी, तुम्हाला तर तिने सांगितलेलेच खरे वाटेल आता. मला काय वाटलं त्याच्याशी तुम्हाला काय ना. जा आता, काही बोलणार नाही तुमच्या बायकोला. डोळ्यात पाणी आणत शेवटी माघार घेत रेखा म्हणाली. तेच बरं राहील वहिनी, असे म्हणून अनिल तिच्याकडे न पाहताच निघून गेला. हा सगळा तमाशा दाराआड लपून कांचन ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता. अनिल जसा त्यांच्या रूमकडे जायला वळला, तशी तिने पटकन त्याच्या आधीच रूम गाठून पुस्तक उघडून अभ्यास करण्याचे नाटक सुरू करू लागली. स्वतःला समजते कोणी? तिला थोरलेपण आहे म्हणजे ती कशीही वागेल का? रूम मध्ये आल्या आल्या तो एरझाऱ्या घालत बडबडत होता. अहो जाऊ द्या ना, मी नाही काही मनावर घेत. असतो हो एखाद्याचा स्वभाव. नेहमी त्यांना थोरलेपणाचा टेंभा मिरवायचा असतो. ती समजूतदारपणाचा आव आणत म्हणाली. किती समजूतदार आहेस तू, आणि तरी वहिनी तुलाच बोलते. पण उद्यापासून ती तुला काहीच बोलणार नाही. चांगला खडसावून आलोय मी तिला. तो खूप मोठा तीर मारून आल्यासारखा तिला म्हणाला. इकडे हरी रेखाची समजूत काढत म्हणाला. आण्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मी उद्या पुन्हा त्याला समजावून सांगतो. छे हो, मी नाही काही मनावर घेतलं. मुलगा मानला आहे त्याला. तो ऐकून न घेता बोलतो याचं वाईट वाटतो, बाकी काही नाही. नेहमीप्रमाणे रेखाने समजून घेत समजूतदारपणा दाखवला. हरीला तिच्या या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं. तो कौतुकाच्या नजरेने पाहत तिला म्हणाला. एक वेळ अशी येईल त्याला त्याची उपरती येईल. देव करो ती वेळ लवकर येऊ. ती वर छताकडे पाहत म्हणाली. हरी आणि अनिल लहान असतानाच त्यांच्यावरील आईवडिलांचे छत्र नियतीने हिरावून घेतले. हरीचे रेखाशी लग्न झाल्यावर त्यांनी स्वतःचं मूल होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेऊन अनिललाच मुलगा म्हणून त्याचे पालन पोषण खूप छान केले. अनिलही त्यांच्यावर तितकीच माया करत होता. पण 6 महिन्यापूर्वी अनिलचे कांचनशी लग्न झालं आणि सगळे चित्रच बदलून गेले. सुरुवातीला सगळं काही छान होतं. रेखा कांचनला तिच्या छोट्या बहिणीप्रमाणे वागणूक देत होती. घरातील सर्व कामे ती एकटीच करायची. कधी तिने तक्रार केली नाही. रेखा मुळातच समजूतदार होती, त्यामुळे ती नेहमी तिला समजून घेत होती.
अनिलच्या दादा बहिणींना मान देणे, त्यांचे ऐकणे कांचनला रुचलं नाही. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. पदव्युत्तर शिक्षण घेण्याची तिने इच्छा व्यक्त केली. जास्त आडेवेडे न घेता हरी आणि रेखा यांनी त्याला हसत संमती दिली. त्याच शिक्षणाचं भांडवल करून तिने बरोबर रेखावर निशाणा साधला. अनिल असताना ती रेखाचे सर्व काही ऐकायची, पण तो नसल्यावर ती तिला उद्धटपणे बोलायची. ऐकून न ऐकल्यासारखी करायची. काही कामं सांगितले की अभ्यासाचा बहाणा सांगायचे. संध्याकाळी अनिल आणि हरी घरी आले की त्यांच्या पुढे काम करून थकल्यासारखे नाटक करायची. रूम मध्ये गेल्यावर एखाने खूप काम सांगितले म्हणून तिचा अभ्यास तसाच राहिला असे सांगत असायचे. खरं तर त्याला ते सुरुवातीला खरं वाटत नव्हतं, पण ती अभिनय करण्यात खूप पटाईत होती. ती असा काही अभिनय करायची की त्याला ते सर्व खरे वाटू लागले. दिवसेंदिवस कांचन अजूनच रेखा आणि हरीविषयी अनिलच्या मनात विष कालवू लागली. तिचा मनमानी कारभार चालू होता. रेखा कितीही आजारी पडली तरी ती उठून काम करायची. कांचनला तिची थोडीही दया किंवा माया येत नव्हती. एके दिवशी रेखाची तब्येत जास्तच बिघडल्याने ती काहीच न करता झोपली होती. हरीने तिला आधीच दवाखान्यात नेऊन आणले होते, पण ती अजूनही खूप अशक्त होती. म्हणून तो तिला आराम करायला सांगून कामाला निघून गेला. भूक लागल्याने कांचन किचन मध्ये आली, तर स्वयंपाक झालेला नव्हता. कामाचा ढिगारा पाहून ती चिडली. पाय आपटत ती रेखाच्या रूम मध्ये गेली. रेखाला झोपलेला पाहून तिचा पारा आणखीनच चढला. काय हे ताई, अजून झोपला आहात? मला भूक लागली आहे. स्वयंपाक अजून केला नाही तुम्ही? आणि बाकी सगळी ही कामे तशीच पडली आहेत. ती चिडत म्हणाली. ती का झोपली, तिला काय झालंय हे विचारायचं तिला सुचलं नाही. रेखाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, अगं कांचन, मला बरं वाटत नाही ग, म्हणून थोडा वेळ झोपले. आज तू करशील सगळं? नाही हं, मी सगळं काम करणार नाही. मला अभ्यास आहे. तुम्हाला बरं वाटलं की करा तुम्हीच. मी आता पुरती खिचडी बनवते. तुम्हीही खा. एवढं बोलून ती निघून गेली. रेखाला खूप वाईट वाटलं. नंतरही कांचनने तिची विचारपूस केली नाही. उलट अनिलला फोनवर सांगितलं, रेखाताई आजारी असल्याचं सोंग करतायत. स्वयंपाक नाही केला. सगळं मलाच करावं लागलं. त्यावेळी अनिलनेही रेखाला फोन करून खूप सुनावलं, पण ती नेहमीप्रमाणे शांत राहिली. कांचनला मात्र तिचं शांत राहणं वेगळंच वाटायचं. तिचा दिवस मोबाईलवरील रील्स बघणे, आईशी गप्पा मारणे आणि तेलकट पदार्थ खाण्यांमध्ये जात असे. अनिल कामानिमित्त बाहेर असे, त्यामुळे कामाला हात लावायचा नाही हे तिने ठरवलं होतं. तरीही रेखा कधी काही बोलली नाही. एकदा कांचनची तब्येत खूपच बिघडली. अतिप्रमाणात मसालेदार अन्न खाल्ल्याने तिच्या पोटात दुखू लागलं. उलट्या सुरू झाल्या. ती पोटात पाय घेऊन पडली होती. चेहरा सुकून गेला होता. सकाळपासून ती बाहेर आली नाही म्हणून रेखा काळजीने तिच्या रूम मध्ये गेली. तिला तसे पाहून ती घाबरली. तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली, कांचन, अगं काय झालं ग तुला? ती तिला दवाखान्यात घेऊन गेली. औषधं आणली आणि तिची मनापासून देखभाल केली. रात्रभर तिच्याजवळ बसून ती तिला पाणी, औषध प्रेमाने देत राहिली. कांचनला रेखाचा समजूतदारपणा आणि शांतपणा आता मनापासून जाणवू लागला. ती किती वाईट वागली, किती चुकीचा गैरसमज करून घेतला याची तिला खोल जाणीव झाली. अपराधीपणाने तिचे डोळे ओले झाले. ती रडतच रेखाच्या पायांशी झुकली. ताई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले. आईकडून, मैत्रिणींकडून थोरल्या जावांबद्दल जे ऐकलं तेच खरं मानलं, म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज झाला. पण तुम्ही मात्र इतकं सगळं झालं तरी आमच्यावर प्रेमच केलं. खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली. रेखाने तिला हलकेच खांद्याला धरून उठवले आणि गळ्यात घेत मायेने म्हणाली, अगं बाळा, चुका सगळ्यांकडून होतात, पण ती मान्य करणं हीच मोठी गोष्ट असते. तू ती केलीस एवढंच पुरेसे आहे. आम्ही तुमच्यावर रागवणार नाही. तुम्ही आमचीच मुलं आहात. झाले गेले गंगेत गेले. अनिलही अपराधी चेहऱ्याने त्यांच्या समोर आला. त्याने हात जोडले. डोळ्यातून अश्रू उघळले.
दादा, वहिनी, खरंच माफ करा. तुमच्यासारखी समजदार आणि मोठ्या मनाचे लोक आमच्या आयुष्यात आहेत, हीच आमची भाग्याची गोष्ट आहे. तो त्यांना बिलगून म्हणाला. हरीने पुढे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आता झाले गेले विसरूया. नवे दिवस सुखाचे जगूया. सगळे एकमेकांना बिलगले. घरभर पुन्हा आनंद, माया आणि आपुलकीचं वातावरण पसरलं. जिथं राग, गैरसमज आणि कटुता होती, तिथं आता समजूतदारपणाचा सुगंध दरवळू लागला. समाप्त. लेखिका जयश्री शिंदे. श्रोते, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.